दृश्य सध्या आपण बघतोय। पुढे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता ते तिथे पोहोचलेत आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यासाठी सगळे राजकीय नेते इथे येत आहेत। अगदी काही क्षणापूर्वी आपण दृश्य बघितली, सुप्रिया सुळे या ठिकाणी आल्या आणि आता मुरलीधर मोहोळ सध्या दृश्यामध्ये आपण बघतोय। फुले दाम्पत्य यांचं जे स्मारक आहे तिथे फुलेवाड्यात त्याला अभिवादन करण्यासाठी हे राजकीय नेते तिथे पोहोचतात। महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती आहे आणि त्यानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी मुरलीधर मोहोळ सुद्धा आता तिथे पोहोचलेले आहेत। पुण्यातले महायुतीचे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ। पुण्याच्या फुलेवाड्यातली ही थेट दृश्य आपण बघतोय। आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह मोहोळ या ठिकाणी पोहोचलेले आहेत। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल आपल्याशी जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, आता मुरलीधर मोहोळ सुद्धा तिथे पोहोचलेत असं कळत आहे, काय अधिक तपशील आहे? बरोबर आहे। आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी गणपेठेमध्ये जो फुलेवाडा आहे त्यात अभिवादन करण्यासाठी पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे या ठिकाणी आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी अगदी काही वेळापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाला अभिवादन केलेलं आहे। वेगवेगळे नेते अगदी सकाळपासून या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यात सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी पोहोचलेले होते, त्यानंतर सुप्रिया सुळे, चंद्रकांत पाटील आणि आता मुरलीधर मोहोळ आपल्याला या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। अगदी काही वेळापूर्वी त्यांनी अभिवादन केलेलं आहे। जी ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।